नमस्कार. आपण तिळाचे पदार्थ, गुळपोळी अशा तऱ्हेने या हिवाळ्यामध्ये खाण्याच्या स्नॅक्स बद्दल किंवा अशा छोट्या छोट्या खाण्याच्या गोष्टींबद्दल थोडंसं आपण बोलतोय. तीळ आणि गुळ हे दोन्ही गोष्टी उष्ण आहेत. त्यामध्ये तीळ याचा विचार आयुर्वेदामध्ये दोन पद्धतीने होतो. एक म्हणजे ते पौष्टिक आहेत म्हणून, आणि त्याच वेळेला ज्यांना त्वचा विकार आहे त्यातल्या काही लोकांनी तीळ हा खाऊ नये अशी स्थिती आहे. त्यामुळे आपण पूर्वी हेमंत शिशिर ऋतूमध्ये होणाऱ्या चुका हा एक विषय पाहिला होता. तसाच हाही एक विषय आहे की ज्या वेळेला हेमंत शिशिर ऋतू असतानाही ज्यांना काही त्वचेचा आजार आहे त्या लोकांनी तीळ हा कमी खायला पाहिजे याची जाणीव करून देणारा हा आपण भाग पाहतोय. हा तीळ हे त्वचा विकारांमध्ये, सगळे नाही पण काही विकारांमध्ये वाढ दाखवतात. त्यामुळे ज्यांना तिळगुळ आवडतो, खावासा वाटतो, त्या लोकांनी तो किती खावा आणि किती खाल्ल्याने आपल्याला त्रास होतो याची जाणीव ठेवून ते खायला हवं. नाहीतर तीळ आवडतो त्यातून उपाय व्हायच्या ऐवजी अपाय होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून सावधानीसाठी हा आपला एपिसोड आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तीळ आणि गूळ आपण वापरतोय किंवा गूळ आपण वापरतोय आपल्या आहारामध्ये, ते उष्ण पदार्थ आहेत. त्यामुळे गुळाच्या बरोबर तूप आवश्यक आहे. त्यामुळे तिळगुळ करताना पहिल्यांदा आपण तूप घालतो आणि त्याच्यावर तीळ आणि शेंगदाण्याचे कूट घालून तो आपण तिळगुळ बनवत असतो. ते तूपही महत्वाचं आहे आणि त्यामुळे तिळगुळ हे आपल्याला बाधत नाहीत हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे परंपरा आरोग्याशी जोडताना लोकांनी पूर्वीच्या तुपाचा वापर तिळगुळामध्ये केलाय हे विसरून चालणार नाही. थँक्यू.